सांगा आपलं नाव. माझे पूर्ण नाव सुनील गोकुळजी शिवंत, मुक्काम पोस्ट बंपेवा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. जिल्हा भंडारा. बैलाचं नाव तुमच्या? बैलाचं नाव आहे गुरु आणि तो आहे चिंगीचा राकेट. चिंदीचा राकेट. दोन्ही घरचेच बैल आहेत? नाही, तो चिंगीचा हो, हा घरचा हो. हा घरचा वाला. आणि दुसरे 2 बैल आहेत ते झालं खेळून, एक जिंकला 2 कटला. तर हा तुमचा गुरु किती वर्षापासून आता पटामध्ये येत आहे? हा तिघस्तापासून, पण तिघस्ता आम्ही याला जस्ट दूर म्हणला होता. अच्छा. एका तुका पट म्हणजे आता किती दात झाला आहे? आता 6चे खेळ काढलं दिवाळीमध्ये. अच्छा. आणि आता यावर्षी याचा कन्फर्म कसा राहिला? याचा कन्फर्म म्हणजे पहिले चालला भूतक पटा म्हणजे बाळबुद्धी त्यांच्या बैलात आणि पांडुरंगी बाळबुद्धे साहेबांसोबत तुमचा जोडा होता. त्याच्यानंतर मग मोती टाकला होती, तो बैल लंगडा झाला असल्यामुळे त्याच्यामध्ये विनर झालं. अच्छा. आणि मग काही दिवसानं मग आता हा थोडासा पायाचा प्रॉब्लेम आला, मग थोडासा कमी झाला. तर मग बाळबुद्धे. अच्छा, म्हणजे पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता बैल थोडासा कमी धावते. तर बाळबुद्धीचा म्हणणं झाला एका पडात एकुडीच्या, तर भाऊ आता गुरु नाही धाव. अच्छा. नाही धावं तर म्हणलं आपण गाताही नाही ठेवायचा, त्यासाठी मग आम्ही गाता तोडला. अच्छा. तर आता तुम्हाला पटाचा शौक वगैरे कसा का लागला मग? पटाचा शौक म्हणजे माझ्या वडिला वगैरे लय होता, पण आम्हाला तेवढा लक्ष नव्हता. पण ज्या वेळेस ह्याला घेतला हा फॉर्म मध्ये जसा येत होता, 1-2 खेळला मागच्या वर्षी ह्या वर्षी, त्याच्यानंतर त्याच्यामुळे आम्हाला शौक जास्त लागला. म्हणजे तुम्हाला गुरु बैलांना पटामध्ये समोर येण्यामध्ये प्रोत्साहन दिलं. अच्छा. मग आता गुरु बद्दल अजून काय सांगू शकाल तुम्ही? गुरु बद्दल आता काय जो आहे तो सांगलोच. अच्छा. पूर्ण माहिती. अच्छा. आता एक प्रश्न आहे, हे पट जे दुपारी भरतात तो यांना जसं 10 वाजेपासून चालू केला तर 12 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर 12च्या नंतर 3 वाजेपर्यंत स्टाफ ठेवा, त्याच्यानंतर मग चालू करा. तपणीमुळे बैलाच्या मरण होते आणि कास्तकाराचे. उन्हाचा त्या सेकंदावर काही परिणाम होते का? नाही, सेकंदावर काही नाही. जे बैलाच्या वरणी काय ते आहे, पण काही प्रश्न कोणतं बैल दमे असतात, कोणतं काही होते तपणीची याच्यानं. अच्छा. त्याचाही फरक होतो थोडंसं जास्त. मग अजून बैलाची खिलाई कशी ठेवायला लागते का? हे लोक आता म्हणतात का काजू बदाम चारावं लागते. आपल्या सर्वसाधारण गरीब माणसाला ते परवडत नाही का? परवडते? नाही, परवडत नाही. हा. तर मग हे आम्ही गुरुला खिलाई दुसरी काही नाही, कणकीचं गोलं होतं आणि चुन्नी. अच्छा. चुन्नी म्हणजे ते तुळीची चुन्नी. अच्छा. हे डाळ वगैरे अजून मग बाकी दुसरा काही खिलाई नाही. मग याचा व्यायाम वगैरे कसा राहते? पोन वगैरे टाकते का? फोन चालू राहत. आता आपण एक दुसरी गोष्ट पाहत आहोत का, लोक एमपीचे बैल आणतात. एमपीच्या बैलात महाराष्ट्राच्या बैलामध्ये नेमका कोणता का फरक आहे? एमपीचे बैल म्हणजे तिकडे ते डोजवर चालवते. अच्छा. डोजवर चालवल्यामुळे ते बैल थोडंसं फॉर्म मध्ये आहे. आणि आता हे पंजाबामध्ये बैलाची म्हणजे पंजाबामधूनही आपल्या महाराष्ट्रात बैल येत आहेत, तर असा विशेष काय आहे त्या बैलामध्ये आणि आपल्या बैलात? असा विशेष म्हणजे पहा, आपल्या इकडचे बैल फॉर्म मध्ये खेळू शकतात, पण ते चालवते डोजवर, त्याच्या कारणाने रोजचा बैल थोडा ह्या होते, गरम होते. अच्छा. गरम असल्यामुळे तो रनिंग जास्त घेते. तर हे ते डोज वगैरे म्हणतात आपण नाही देत का? नाही, आपण नाही. रोजच्या काही ह्याच नाही, त्याचा आपला काही संबंध नाही. संबंध बरं. बिना डोजच्याच आहेत आपले. आणि त्यांच्या बैलाची त्या नसल वगैरे वेगळी राहते. आपल्या ते नागोरी जातीचा बैल आहे. हो, ते पंजाब आलेच होत. नागोरी म्हणजे पंजाबची जात आहे. पटाच्या शौकामध्ये काही बाहेर बाधा वगैरे म्हणतात ते वगैरे लागते का? काय तेवढं तर काही नाही, पण लोक म्हणतात थोडंसं होऊ शकते, पण आपल्याला तेवढी कल्पना नाही. त्याच्यावर विश्वास आहे का नाही? विश्वास आहे ना नाही, म्हणजे कोणी सांगतात वेगळा, कोणी सांगतात वेगळा, आणि आपल्यावर तेवढा तर ह्या नाही. अच्छा. बाकी सर्व ठीक? बढिया, धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे.